महाड शहरानजीक असलेल्या गांधारपाले येथील ऐतिहासिक बौद्ध लेण्यात जाणारी वाट अतिशय बिकट झाली असून मुख्य लेण्यांमध्ये पर्यटकांना जाताना निसरड्या पायवाटेने कसरत करून जावं लागत आहे। त्यामुळे या ठिकाणी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जाते। ते गेल्या 2 वर्षांपासून ही स्थिती असून देखील पुरातत्व विभाग अक्षम्य दुर्लक्ष करत आहे। महाड तालुक्यात आणि महाड शहरानजीक असलेल्या गांधारपाले येथील या ऐतिहासिक आणि प्राचीन असलेल्या बौद्ध लेण्यांमध्ये एकूण 30 लेण्यांचा समूह आहे। त्यामध्ये 3 चैत्यगृह आणि 19 विहार आहेत। तर लेणे क्रमांक 1 मध्ये 53 फूट लांब व 8 फूट रुंद अशी ओसरी आहे। गर्भगृहात गौतम बुद्ध यांची मूर्ती व धम्मचक्र कोरलेली आहे। तर लेणी क्रमांक 21 मध्ये गौतम बुद्ध यांची बसलेली मूर्ती व त्यांचे शिष्य आणि हरणाची चित्र कोरलेली आहे। तेथील शिलालेखानुसार ही लेणी बौद्ध धर्मीय कंबोज वंशीय राजा विष्णू पुलित यांच्या कारकिर्दीमध्ये इसवी सन 130 च्या आसपास निर्माण केली आहे। अशा ऐतिहासिक आणि प्राचीन बौद्ध लेण्यांमध्ये जाणारी वाट अतिशय खडतर झाली आहे। ही बौद्ध लेणी पाहण्यासाठी नेहमीच पर्यटक आणि बौद्ध धर्मीय लोक येथे मोठ्या संख्येने येत असतात। मात्र मुख्य लेण्यांमध्ये जाण्यासाठी असणारी वाट ही कातळ आणि एकेरी असल्यामुळे तेथे कडेला रेलिंग नसल्यामुळे पर्यटकांना वरती जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। दरम्यान याच वेळी एखाद्या पर्यटकाचा तोल गेला तर खाली कोसळून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। पुरातत्व विभागाने या महत्त्वपूर्ण प्रश्नांकडे वेळीच लक्ष देऊन लेण्यांमध्ये जाणारी ही वाट त्वरित दुरुस्त करून पर्यटकांना सहज शक्य होईल अशी वाट बांधण्यात यावी अशी मागणी पर्यटक आणि बौद्ध धर्मीयांकडून होत आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गांधारपाल्याची लेणी ही कशी महत्त्वपूर्ण आहेत। म्हणजे आर्किओलॉजिकल दृष्ट्या आणि महाडचा जो आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास देखील आपल्याला जिथून सुरुवात होतो तर तो गांधारपाल्याच्या लेणींपासून सुरू होतो। साधारण 2ऱ्या शतकात बनवलेल्या ह्या लेणींचा आज काळाच्या ओघामध्ये बरीच ठिकाणी पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते। याच्यातलं सगळ्यात महत्त्वाची जे लेणं आहे की लेणे क्रमांक 1 या ठिकाणी प्रलंब पादासनातली भगवान बुद्धांची मूर्ती आहे आणि ज्या ठिकाणी कायमस्वरूपी अनेक पर्यटक येत असतात, आंबेडकरी जनता येत असते, बहुसंख्येने इथं लोक हजर असतात या वर जाण्यासाठी। तर नेमकं या ठिकाणी जाताना तो जो रस्ता आहे त्या ठिकाणचा एकतर पायऱ्या ज्या जुन्या वेळेस बनवल्या गेल्या होत्या त्या आज ढासळलेल्या अवस्थेत आहेत। शिवाय एका बाजूला पाण्याचं खोदीव टाकं आहे जे जवळजवळ 2.5-3 मीटर खोल आहे आणि एका बाजूला अशी असलेली खोल जो भाग आहे 50-60 फूट खोल दरी असते आहे असे आपल्याला लक्षात येतं। तर या ठिकाणी जाण्यासाठी रेलिंग उपलब्ध झाली तर तिथं जो रिस्क घेऊन जाण्याचा जो प्रकार आहे तो बंद होईल आणि सगळ्यांना अभ्यासकांना म्हणा, इतिहास अभ्यासक जे असतील, विद्यार्थी आहेत, पर्यटक आहेत, या सगळ्यांसाठी तो एक चांगला मार्ग होईल आणि ही सोय उपलब्ध करून आर्किओलॉजीने दिली तर खूप चांगलं होईल। पण गांधारपाले येथील बुद्धकालीन ज्या लेण्या आहेत त्या डोंगराचं पूजन करण्यासाठी आपण सह्याद्री मित्रच्या वतीने आपण सगळे जण आला आहात आणि याआधी पण आपण या ठिकाणी येऊन गेलात। नेमकी काय अडचण आहे आणि काय तिथं झालेलं आहे हे जरा आपण स्पष्ट करा। नमस्कार, मी डॉक्टर राहुल वारंगे, सह्याद्री मित्र निर्माण संस्थेचा सदस्य आहे। आपल्या जसं अंजय सरांनी सांगितलं त्याबद्दल ही अतिशय प्राचीन अशी लेणी आहे आणि जी मुख्य लेणी आहे जी 1 नंबरची लेणी आहे त्याच्यामध्ये बुद्ध प्रतिमा आहे। तिथे पोचण्यासाठी जो मार्ग आहे त्या मार्गावरचं जे रेलिंग आहे ते पूर्णपणे ढासळून कोसळून तिथे पडलेलं आहे। ते तिथे पुन्हा लावणं आवश्यक आहे कारण तिथून तो एक टप्पा आहे, त्या टप्प्यावरून जाताना तिथे डाव्या साईडला पूर्ण दरी आहे आणि सर म्हटले तशाप्रमाणे कोणताही अपघात होण्याची शक्यता आहे। तर पुरातत्व खात्याने ही जी अडचण आहे ती दूर करून तिथे व्यवस्थित रेलिंग लावावं जेणेकरून पर्यटक किंवा अभ्यासक ह्या ठिकाणी पोहोचू शकतील।